श्री गणेश हृदय स्तोत्रामध्ये भगवान गणेशांचं पुढचं नाव आहे धरणीधर. कशाला म्हणतात धरणीधर? धरणी आणि धर असे दोन शब्द आहेत. धर म्हणजे धारण करणारा, धरणी शब्द. धरणी म्हणजे काय आपण पटकन सांगाल, धरणी म्हणजे पृथ्वी. पण मी आपल्याला पुन्हा सांगितलं, धरणी म्हणजे पृथ्वी नाही. धरणी या शब्दाकरता पृथ्वी हा समानार्थी शब्द झाला. धरणी शब्दाचा अर्थ काय, तर त्याच्यामध्ये जो धर शब्दातला अर्थ आहे तोच उलट्या अर्थाने गृहीत आहे. कोणता? ती सगळ्यांचं धारण करते, ती सगळ्यांचा आधार आहे, म्हणून तिला धरणी असं म्हणतात. धारण करत असल्यामुळे धरणी असा शब्द, त्या धरणीचं जो धारण करतो म्हणून त्याला धरणीधर म्हणतात, असा अर्थ तयार झाला. सामान्य वरपांगी अर्थ. एवढाच अर्थ आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. एवढा अर्थ का नाही? त्याचं उत्तर आहे फक्त धरणी म्हणजे पृथ्वी एवढा एकच अर्थ नाही. धरणी शब्दाचे अनेक अर्थ येते, कारण जो अर्थ आपण पाहिला, धरणी म्हणजे धारण करणारी अवस्था, अधिष्ठान असणारी शक्ती, त्या अर्थाने वेगवेगळ्या गोष्टीला धरणी असं म्हणतात. मग या वेगवेगळ्या गोष्टी कोणत्या, त्याचं वर्णन करताना आपल्या समोर चित्ताचं वर्णन केलं. आपल्या आतमध्ये 4 प्रकारच्या वृत्ती कार्य करतात. 4 वेगवेगळ्या वृत्ती नाही आहेत, लक्षात घ्या. एकच अंतःकरण म्हणतात त्याला. ते एकच अंतःकरण 4 पद्धतीने काम करतं. म्हणजे ज्यावेळी ते संकल्प विकल्प करतं तेव्हा त्याला मन असं म्हणत असतात. ज्यावेळी ते निर्णय करत असतं त्यावेळा त्याला बुद्धी असं म्हणतात. ज्यावेळा ते चिंतन करत असतं त्यावेळा त्याला चित्त असं म्हणतात. आणि हे सगळं मी करतो असा भाव ते धारण करतं तेव्हा त्याला अहंकार असं म्हणतात. याला मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशी 4 रूप सांगितले. या चौघांना मिळून एकत्र शब्द आहे अंतःकरण चतुष्टय. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार एकत्रित शब्द अंतःकरण चतुष्टय. यातल्या चित्ताचा विचार, जे चिंतन चालत राहतं, कारण त्याचं काम सगळ्यात जास्त आहे. संकल्प थोड्या वेळ आले, विकल्प त्याच्यावरचे आपण पाहिले, एक निर्णय घेतला, कोणताही असेल, घेणे असेल की वस्तू नाही घेणे असेल, निर्णय बरोबर असेल चुकीचा असेल, पण नंतर त्याचं चिंतन चालत राहतं. म्हणजे मी घेतलेला निर्णय किती चांगला आहे याचा विचार करत राहतात, किंवा मी घेतलेला निर्णय कसा चुकला याचा पश्चाताप करत राहतात. चिंतन ही अधिक काळ चालणारी गोष्ट आहे, म्हणून त्या चिंतनाचा विचार जास्त पद्धतीने आपल्यासमोर केला, चित्ताचा विचार केला. त्या चित्ताला आधार धरून हे नाव केलेलं आहे. चित्तस्य प्रोक्ता मुनिभिः पृथिव्यां नानाविधा योगिभिरेव गंगे. हे देवी गंगे, योग्यांनी चित्ताच्या नाना विधा म्हणजे अवस्था, पद्धती वर्णन केलेल्या आहेत. हे चित्त वेगवेगळ्या पद्धतींनी काम करतं असं वर्णन केलेलं आहे. कोणकोणत्या पद्धती? मुद्गल पुराणाने चित्ताचे 5 प्रकार वर्णन केलेले आहेत. चित्ताचे प्रकार याचा अर्थ या 5 प्रकारे चित्त कार्य करतं. कोणकोणते प्रकार? एकाला क्षिप्त असं म्हणतात, दुसऱ्याला मूढ असं म्हणतात, तिसऱ्याला विक्षिप्त असं म्हणतात, चौथ्याला एकाग्र असं म्हणतात आणि 5व्याला निरोध असं म्हणतात. अशा 5 प्रकारे चित्ताचं कार्य चालत असतं किंवा ते चालवायचं असतं. काय काय आहे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. क्षिप्त याचा अर्थ फेकलेलं. जे चित्त या संसारात फेकल्या जातं, म्हणजे डोळ्यातून ते पाहण्याच्या गोष्टीकडे जातं, कानाने ते ऐकण्याच्या गोष्टींकडे जातं, जिभेने ते रस घेत राहतं, याचा अर्थ बाह्य गोष्टींकडे जातं, म्हणून त्याला क्षिप्त असं म्हटलं, फेकलेलं चित्त असं म्हटलं. त्या गोष्टीकडे जाणारं, त्या गोष्टीकडे पाठवलेलं. कारण जसं एखादी पाहण्याची गोष्ट दिसली की दृष्टी आपली त्या गोष्टीकडे फेकल्या जाते, त्या गोष्टीकडे ओढल्या जाते, म्हणून त्या प्रकारच्या सोबत काम करणाऱ्या चित्ताला क्षिप्त असं म्हटलं. असं तो संसारात सगळीकडे पसरतं. पण संसाराची रचना आपण पाहिली मोरासारखी आहे. किती संसार केला तरी सुख मिळत नाही, निदान टिकाऊ सुख मिळत नाही, हे आपण पाहिलं. ती भूमिका आता दुसऱ्या याच्यात येते, ते चित्त मूढ होऊन जातं. याचा अर्थ इतकं सगळं गोळा केलं आणि तरी मला सुख मिळतच नाही म्हटल्यानंतर, मी शांत समाधानी होतच नाही म्हटल्यानंतर ते चित्त चलबिचल होतं. त्याला समजतच नाही आता करायचं काय. सगळं गोळा केलं, पैसे गोळा केले, सत्ता गोळा केली, संपत्ती गोळा केली, घरदार केलं, बायको पोरं केले, आता हे सगळं सुखासाठी केलं आणि हे सगळं असल्यावरही जर सुख मिळत नसेल तर त्या चित्ताची जी अवस्था होते त्या अवस्थेला मूढ अवस्था म्हटलं. मग ते विक्षिप्त होतं. याचा अर्थ जे फेकलेलं होतं ते वापस येतं, त्यातलं फेकले पण निघून जातं, क्षिप्त पण निघून जातं, म्हणून त्याला विक्षिप्त म्हटलं. मराठीतला अर्थ घेऊ नका.
गोंधळलेला अशा अर्थाने नाही आहे तो शब्द. क्षिप्तच्या विपरीत ते विक्षिप्त, याचा अर्थ ते आता आतमध्ये वळायला सुरुवात करतं. ते म्हणतं नाही बाहेर सगळीकडे सुख पाहून झाले, काही भेटत नाही, आता आतमध्ये शोधलं पाहिजे. मग असं जे चित्त आतमध्ये जातं, आतमध्ये बसलेला आहे भगवान स्वानंदनाथ, आपण त्याचं काल वर्णन पाहिलं. त्या आतमध्ये असणाऱ्या मोरयाच्या दिशेने ते एकाग्र होतं. याचा अर्थ आता बाकी काही नको मला, मी आता माझा मोरया एवढाच विषय जेव्हा डोक्यात येतो तेव्हा त्याला एकाग्र असं म्हणतात. पण ते टिकत नाही तिथे, ते पुन्हा बाहेर पडायचा प्रयत्न करतं. कारण इतक्या दिवसांची सवय लागली आहे, वर्षानुवर्षाची जन्मानुजन्माची सवय लागली आहे, त्याला पुन्हा बाहेर जावंसं वाटतं. अशा वेळा त्याला जबरदस्ती साधनेने दाबून बसवायचं असतं. त्याला निरोध चित्त असं म्हणतात. अशा चित्ताच्या ज्या 5 अवस्था सांगितल्या, त्या 5 अवस्थांचं वर्णन आपल्यासमोर केलं. आणि अशा ज्या 5 अवस्था ह्या सगळ्या मायामय असलेल्या चित्तस्य प्रोक्ता मुनिभी पृथ्व्या, या सगळ्या अवस्थांना पृथ्वी म्हटलं. का? कारण यांच्या आधारावर चित्त कार्य करतं, म्हणून यांना पृथ्वी म्हटलं. हे त्या चित्ताचे आधार आहेत. या वृत्ती त्या तुमच्या चिंतनाच्या आधार आहेत, या चित्तवृत्ती, म्हणून त्यांना चित्तवृत्तींना पृथ्वी असं म्हटलं. नाना विधा, या ज्या 5 विधा सांगितल्या, हे जे 5 प्रकार सांगितले, 5 स्तर सांगितले, ह्या सगळ्यांना पृथ्वी असं म्हणतात. आणि तासाम सदा धारक एव वंदे, एक एव, त्या सगळ्यांचा जो एक एव धारक आहे, त्या सगळ्यांना धरून ठेवणारा जो एक आहे, वंदे एवं वंदे च धरणी धर्माधिभूतम, अशा त्या धरणीधराला, या चित्ताचं धारण करणारा जो धरणीधर, त्या धरणीधराला मी वंदन करतो. अशा पद्धतीमध्ये धरणीधर शब्दाचा अर्थ भगवान शंकर देवी गंगेला समजावून सांगतायत. आणि धरणीधर शब्द सांगितल्यानंतर पुढचा शब्द ते आपल्यासमोर अतिशय सुंदर घेत आहेत, सिद्धी बुद्धी शो. सिद्धी आणि बुद्धीचा ईश, सिद्धिपती बुद्धिपती, सिद्धिविनायक बुद्धिविनायक, अशा पद्धतीने आपण त्यांचं वर्णन करत असतो. मोरयाचे या 2 शक्ती आहेत. एक गोष्ट मजेदार लक्षात घ्या, मोरयाला पत्नी किती आपल्याला या माहिती असलेल्या 2, अर्थात याच्या व्यतिरिक्त अनेक वर्णनं गणपत्य संप्रदायात आहेत. जसं एकच पत्नी जेव्हा त्यांच्या मांडीवर बसलेली असते तेव्हा तिला वल्लभा असं म्हणतात. आणि मग 10 हातांच्या गणेशाच्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील. एका मांडीवर शक्ती बसलेली आहे, तिला वल्लभा असं म्हणतात. आणि 10 हाताच्या त्या मोरयाला वल्लभेश असं म्हणतात. मोरयाच्या एका पत्नीचं वर्णन. पंचकन्यापती गणेश नावाचं वर्णन आहे. 5 देवतांनी आपापल्या कन्या त्यांना समर्पित केल्या. पंचेश्वर ब्रह्मा विष्णू रुद्र इत्यादी या सगळ्यांनी आपापल्या कन्या म्हणजे आपापल्या शक्ती, कारण शेवटी कन्या म्हणजे कोण, तर आपल्याजवळ असलेली आपली अत्यंत लाडकी व्यक्ती. अशा अर्थाने ती वृत्ती जी आहे बाहेर जाणारी, कारण कन्या दुसरीकडे जाणार असते, तशी वृत्ती बाहेर पडते, शक्ती बाहेर पडत असते. त्या शक्तीला कन्या असं म्हटलं. आणि त्या कन्येला आपल्या भगवंताला दिलं. याचा अर्थ माझी वृत्ती आता भगवंताला समर्पित करायची. म्हणून या 5ही देवांनी आपल्या कन्या दिल्या. त्या अवताराला पंचकन्यापती गणेश असं म्हणतात. त्यांचंही वर्णन आहे. पण सामान्यतः आपल्याला माहिती असलेल्या 2 बाजूला 2 शक्ती उभ्या असतात मोरयाच्या. एकीचं नाव सिद्धी, एकीचं नाव बुद्धी. नावं आपल्या सगळ्यांना पक्के माहिती आहेत, सगळ्यांनी पाहिल्या. आता एक लहानसा प्रश्न विचारतो, यातली सिद्धी कोणती आणि बुद्धी कोणती? केवढा गंभीर प्रश्न झाला ना. वर्षानुवर्ष पाहतोय, कित्येक दिवसापासून पाहतोय. मोरयाच्या बाजूला 2 बायका आहेत हे आपल्याला माहिती आहे, त्यांना सिद्धी बुद्धी म्हणतात हेही आपल्याला माहिती आहे. त्यातली सिद्धी कोणती आणि बुद्धी कोणती म्हटलं तर आपली पंचायत होते. मग मला सांगा, आपण दर्शन नेमकं कसं घेतो? त्यातल्या कोणाचं सिद्धी म्हणून पूजा करतो, कोणाची बुद्धी म्हणून करतो, कशी करायची का? त्याचं उत्तर आहे नाही. कायम लक्षात ठेवा, भक्तीच्या उपासनेच्या साधनेच्या क्षेत्रात प्रत्येक गोष्ट समजून उमजून केली पाहिजे, तरच त्याची फळं मिळतील. त्यातली सिद्धी कोणती आणि त्यातली बुद्धी कोणती, किती बारकाईने विचार केला तुमच्या माझ्या शास्त्रांनी समजून घ्या. मोरयाच्या 2 बाजूला ज्या शक्ती आहेत समजून घ्या. त्यातली मोरयाच्या डाव्या हाताला जी असते, तुम्ही समोरून पाहताना आपल्या उजव्या हाताला दिसेल, मोरयाच्या डाव्या हाताला जी आहे तिला सिद्धी असं म्हणतात. मोरयाच्या उजव्या हाताला जी आहे तिला बुद्धी असं म्हणतात. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. मोरयानी सिद्धी डावीकडे ठेवली, मोरयानी बुद्धी उजवीकडे ठेवली. किती अद्वितीय रचना आहे, किती सुंदर अर्थ त्यातून आपल्याला भारतीय संस्कृती सांगते. ते सांगतायत सिद्धी डावी आहे,
सिद्धी याचा अर्थ पद, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान इत्यादी सगळ्या गोष्टी, व्यवहारातली संपत्ती इत्यादी गोष्टी त्या सिद्धी म्हणतात त्यांना. त्या सिद्धीला डावीकडे ठेवलं का? मोरया सांगतोय लक्षात घ्या, सिद्धी डावी आहे, बुद्धी उजवी आहे. उजवी याचा अर्थ श्रेष्ठ, उजवी याचा अर्थ तिच्यापेक्षा महत्त्वपूर्ण. का महत्त्वपूर्ण? एकच लहानसा विषय सांगतो, कायम लक्षात ठेवा, ज्याच्याजवळ बुद्धी आहे ना त्याला वाटेल तेवढी सिद्धी मिळू शकते, पण कितीही सिद्धी दिली तरी बुद्धी नाही मिळवता येत. पैशाने अक्कल नाही विकत घेता येत. हा, अक्कल ज्याच्याजवळ असते तो पैसा मिळवू शकतो, हा भाव लक्षात घ्या. म्हणून सिद्धी गौण आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा सगळं असलं पाहिजे, पण हे कायमचं नाही, हे टिकाऊ नाही. ही भूमिका आपण वारंवार पाहिली, म्हणून ते कामाचं नाही. त्याला गौण म्हटलं, डावीकडे ठेवलं, बुद्धी उजवीकडे ठेवली. किती मजेदार रचना आहे. आपलं नेमकं उलटं होतं. म्हणून लक्षात घ्या की उपासना करताना आपल्याला मोरयाच्या अंगाने करायची आहे. उलटं काय होतं आपलं? आपण जेव्हा भगवंताकडे पाहतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला सिद्धी येते आणि आपल्या डाव्या हाताला बुद्धी येते. म्हणजे आपण व्यवहारात काय करतो त्याचं उत्तर आहे, सिद्धीला महत्त्व जास्त देतो आणि बुद्धीला कमी देतो, म्हणून तर मधला भेटत नाही. रचना कशी आहे? पुन्हा या सिद्धिबुद्धीची गंमत सांगतो. गाणपत्य संप्रदायातलं सर्वोच्च क्षेत्र आहे श्री क्षेत्र मोरगाव. तिथे या सिद्धीचे आणि बुद्धीचे वेगवेगळे मंदिरं आहेत. म्हणजे मोरयाचं मंदिर मध्यभागी आहे. मोरयाच्या मंदिरात प्रतीक रूपात 2 सिद्धिबुद्धी पितळी मूर्ती बसवलेल्या आहेत, पण बुद्धीचं वेगळं मंदिर आहे, सिद्धीचं वेगळं मंदिर आहे. मोरया उत्तरेकडे तोंड करून आहे, त्यामुळे मोरयाच्या उजव्या हाताला म्हणजे पूर्व दिशेला बुद्धीचं मंदिर आहे, मोरयाच्या डाव्या हाताला म्हणजे पश्चिम दिशेला सिद्धीचं मंदिर आहे. गंमत तुम्हाला त्या मंदिरांची सांगतो. सिद्धीचं मंदिर बुद्धीच्या मंदिरापेक्षा दूर आहे. किती लहान लहान गोष्टी आहेत, पण किती अर्थ आहे त्याच्यात समजून घ्या. बुद्धीच्या मंदिरापेक्षा सिद्धीचं मंदिर दूर आहे. वाक्याचा अर्थ, जो सिद्धीच्या जवळ आहे तो भगवंतापासून दूर आहे. कारण सिद्धी जवळ नाही आहे भगवंताच्या, सिद्धीच्या जवळ असणारा भगवंताच्या जवळ नाही. पद, पैसा, प्रतिष्ठेमध्ये अडकलेला माणूस आनंदी होऊ शकत नाही, कारण ते कायमचं टिकत नाही. हे स्वरूप लक्षात घ्या. मग भगवंताच्या त्यातल्या त्या जवळ काय? त्याचं उत्तर आहे बुद्धी. आणि मग त्या सिद्धीचं आणि बुद्धीचं वर्णन भगवान शंकर देवी गंगेला समजावून सांगतायत. कशाला सिद्धी म्हणतात, कशाला बुद्धी म्हणतात, त्याचं वर्णन ते सांगतायत. विश्वात्मिका ब्रह्ममयी ही बुद्धी, या सगळ्या विश्वात पसरलेली आणि ब्रह्ममय असलेली. 2 शब्द वापरले, विश्वात पसरलेली आणि ब्रह्ममय असलेली. म्हणजे एका बाजूला ती ब्रह्माला चिटकलेली आहे, ब्रह्माशी संलग्नित आहे, आणि दुसऱ्या बाजूला ती विश्वाकारही आहे. ही जी अवस्था म्हणजे दोन्हींना जोडणारी अवस्था, तिला बुद्धी असं म्हणतात. मग तो जी पहिली अवस्था असते ना, कोणती? एक उदाहरण जे आपण घेतलं होतं सापाचं, ते उदाहरण चालवा. दोरी पडलेली आहे फक्त, वास्तव दोरीच आहे, दोरीच्या ऐवजी साप दिसतो. आता हे जे दोरीच्या ऐवजी साप दिसणे आहे ना, त्याला बुद्धी असं म्हणतात, कारण तो भ्रम आपण धारण केला. कोणता? दोरी नाही आहे, साप आहे, असा एक भ्रम तुमच्या माझ्या बुद्धीने धारण केला. ते धारण करण्याची जी शक्ती आहे आपली, तिला बुद्धी असं म्हणतात. मग तो भ्रम तिने धरला, इथपर्यंत ठीक आहे. साप नुसता दिसला तेवढ्यानी पंचायत होते का? त्याचं उत्तर आहे नाही. दुसरी गोष्ट होते, कोणती? एका बाजूला सांगितलं विश्वात्मिका ब्रह्ममयी ही बुद्धी ही तस्याम विमोह प्रदिका ही सिद्धी, त्यामध्ये मोह निर्माण होतो, त्याला सिद्धी असं म्हणतात. साप वाटणे ही बुद्धी, आणि त्या सापाची भीती वाटणे, त्याचा मोह निर्माण होणे. मोह दोन्ही अर्थाने, त्याच्या जवळ जाणे हाही मोह, त्याच्यापासून दूर जाणे हा मोह. तुम्हाला दूर जाणे कसा मोह? त्याचं उत्तर आहे, त्या सापापासून दूर जाणे हा जीवनाचा मोह आहे. तो साप मला चावेल ही भीती आहे त्याच्यामध्ये, त्याने माझं जीवन संपेल ही भीती आहे त्याच्यामध्ये, आणि म्हणून भीतीचा मोह हा त्याच्यात गृहीत आहे. म्हणून सिद्धी कशी आहे? ती मोहात्मिका आहे. म्हणजे एक तर ती त्या गोष्टीने, किंवा दुसरं उदाहरण पहा म्हणजे त्यातला मोह लवकर लक्षात येईल. एक उदाहरण आपण पाहिलं होतं, दोरीच्या ऐवजी साप दिसतो. दुसरं उदाहरण आपण पाहिलं, शिंपल्याच्या ऐवजी चांदी दिसते. आता मोह समजेल लवकर. त्या नसलेल्या चांदीला शोध
शोधाई करता माणूस जातो, पकडाई करता माणूस जातो, मोहाचा विषय. त्याच्यामुळे एका बाजूला आसक्ती किंवा त्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती, या दोन्ही स्वरूपात जो मोह निर्माण होतो त्याला सिद्धी असं म्हणतात. सिद्धीत कृती आहे, बुद्धीत फक्त जाणीव आहे. लक्षात घ्या, साप दिसला तर दिसला, काय होतंय, असेल पडून, आपल्याला फरक पडत नाही. आपल्याला त्याच्या जवळही जायचं नाही, दूरही जायचं नाही, अशी जर अवस्था असेल तर तो साप काही करणार नाहीये, कारण मुळात तो नाहीच आहे. त्याच्यामुळे असण्याचा काही प्रश्न नाही, तो काही करण्याचा प्रश्न नाही. पण त्याची भीती वाटणे किंवा त्याला घ्यावं वाटणे, या दोन मधली जी अडचण आहे ती अडचण समजून घ्या. त्या दोन स्वरूपामध्ये बुद्धी आणि सिद्धी काम करते. ताभ्याम सदा खेळती योगनाथ. त्या सगळ्यांच्या सोबत जो योगानाथ खेळत असतो, या दोन्हींच्या सोबत खेळणारा त्यांचा जो पती, तम सिद्धी बुद्धीश मथम मथम अथो नमामि. त्या सिद्धी बुद्धी पतीला मी वंदन करतो, त्या सिद्धी बुद्धी पती गणेशाचं मी पूजन करतो, कारण तो या दोन्हींना चालवत असतो, या दोन्हींच्या पलीकडे असतो. सिद्धीची अवस्था ही व्यवहारातली आहे, बुद्धीची अवस्था ही चिंतनातली आहे, आणि दोन्हीच्या पलीकडे जो आनंद त्याला मोरया असं म्हणतात. हे भगवान शंकर देवी गंगेला समजावून सांगतायत. बाकीचं उद्याच्या भागात.